चिदंबरमठाधीशं सिद्धारूढयतीश्वरं शिष्यप्रशिष्यरूपेण बोधकं गुरुमाश्रये यदङ्घ्रिकमलद्वन्द्वं तापत्रयनिवारकं शान्तेकपदं देवं सिद्धारूढमहं भजे। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यं जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारपहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादिक अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या चिन्मय चरणी मनपूर्वक अभिवादन करून तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आम्हा सर्वांचे आत्मोद्धारक सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घ प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित सद्भक्तांच्या हृदय विद्यमान परमपिता परमेश्वराला सुद्धा नमन करून प्रिय साधक बंधूंनो, आपण आज मंगळवार, या मंगळवारी शुभ दिवशी आपण श्री विचार सागर या ग्रंथाचा प्रारंभ करत आहोत। तर याचं पण एक मंगलाचरण आहे। पेज नंबर कुठे आहे पहा, भेटलं का? निर्गुण उपासना, भेटलं तुम्हाला? म्हणून लवकर यायचं, रेकॉर्डिंग मध्ये आलं तुमचं। चालू करायचं, इकडे द्या। ओ सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मति न लखै जेहि मति लखै सो मैं शुद्ध अपार अब्धि अपार स्वरूप मम दहरि विष्णु महेश विधिर विचंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ को हिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधिते मोमय मिथ्या भान होय जेहि जाने बिन
जगत मन हो जेवरी साप नसै भुजग जग जिहि लहे सो हम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो है आत्मा काको करू प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रत्येक दिवशी क्लासच्या पूर्वी हा मंगलाचरण म्हणायचं सगळ्यांनी तोंड पाठ करा। आता पाठीमागे एक 2 पेज या, तुम्ही नाही, तुम्ही तिथूनच तुम्ही पाठीमागे म्हटलं हां बस 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 तिथे हा जो विचार आपण आतापर्यंत म्हणजे याच्यापूर्वी श्री विचार चंद्रोदय ग्रंथ पाहिलो। विचार चंद्रोदय ज्यांना ज्ञान झालेलं आहे, जेवढं काही असेल अल्प असेल मध्य असेल पूर्ण असेल, ज्यांना काही ज्ञान झालेलं आहे त्याची जर ओळख झालेली असेल तर इथे अनुकूल जास्त होतो। म्हणजे ज्याला वेदांताचा संस्कार आहे त्याला हे समजायला सोपं जाईल। श्री विचार सागर जो आहे हे पहिलं तुम्ही नका उघडू, मी सांगतोय। ग्रंथाचा जर तुम्ही नवीन घेतलेले असाल, पहिलं जर पेज वाचला तर त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या दिलेलं आहे। प्रत्येक व्यक्ती जो आहे सुखासाठीच धडपड करतो, हो की नाही? सुखासाठीच घर घेतला, सुखासाठीच शाळेला गेला, सुखासाठीच विद्या केला, सुखासाठी पैसा कमवला, सुखासाठी लग्न केला, मुलं केला, जे काही केला, पण त्याच्यामुळे सुख भेटलं का? नाही, असं सांगून ते म्हणतात उलट दुःखच पदरी जास्त पडलं। जर खरं परमसुख जर पाहिजे असेल तर वेदांत चिंतन स्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो खरा सुख परमसुख भेटणार नाही, असं सांगून पुढे ते सांगतात हे जे श्री विचार सागर ग्रंथ आहे हे साधू निश्चलदासजींनी लिहिलेलं आहे। साधू निश्चलदासजी हे ग्रंथ करते। तर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं ते तर पाहूया। थोडं पाठीमागं जर गेलं तर आत्मज्ञान स्वतःचं ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही किंवा परम आनंद नाही असं सांगत असताना ते म्हणतात आत्मज्ञान होण्यासाठी खूप सुंदर डिझाईन जीव ईश्वर आणि जगाचं ज्ञान अपेक्षित आहे। जोपर्यंत जीवाचा जगाचा आणि ईश्वराचा ज्ञान होत नाही तोपर्यंत स्वतःचं म्हणजे स्वपदार्थाचं ज्ञान होत नाही, म्हणजे निसंशय होत नाही। किती छान अजून एक वाक्य आहे पहा, हे जरा अंडरलाईन करण्यासारखं आहे। प्रक्रिया के ज्ञान विना आत्मज्ञान की दृढता होवे नाही। म्हणजे हे प्रक्रिया ग्रंथ आहे श्री विचार चंद्रोदय विचार सागर। प्रक्रिया ग्रंथाचं ज्ञानाशिवाय आत्मज्ञान पक्क होत नाही असं सांगून पुढे सांगतात की असंभावना आणि विपरीत भावना रहित जिसकी बुद्धी होवे सो उत्तम अधिकारी को ही महावाक्य के श्रवण करी ज्ञान होवे है। आपल्या लोगोमध्ये 4 महावाक्य आहेत। काय काय? तत्त्वमसि ब्रह्मास्मि प्रज्ञानमानंद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म, हे 4 महावाक्य, 4 वेदाचे 4 महावाक्य। महावाक्य म्हणजे काय? पाठीमागे गेलंय, जीव आणि ईश्वराचं ऐक्य बोधन करणारे जे वाक्य त्याला महावाक्य म्हणतात। महावाक्याचा श्रवणाने मोक्ष होतो, ते येणार आहे। अंक 18 ते 23 पर्यंत जे प्रतिपादन करणार आहे तिथं दिलेलं आहे केवळ महावाक्याच्या श्रवणाने ज्ञान होतो असं तिथं दिलेलं आहे। परंतु हे कुणाला होतो? जो उत्तम अधिकारी आहे त्याला होतो। जो उत्तम अधिकारी नाही आहे तर त्याला केवळ महावाक्याने होत नाही, परंतु काय ज्याची असंभावना आणि विपरीत भावना गेलेली आहे त्याला महावाक्याने
ज्ञान होतो. परंतु इथे काय दिलेलं आहे, अन्य ग्रंथाची किंवा अन्य पंथाची, अन्य कर्म उपासना आदीची निंदा नाही. ते ज्ञान होण्यासाठी पोषक आहेत, विना त्याच्याने मोक्ष होत नाही, ज्ञानाने मोक्ष होतो. ज्ञान होण्यासाठी हे पोषक आहेत, काय कर्म उपासना आदी असं सांगू. पुढे ते सांगतात की विचारसागरमध्ये 7 तरंग आहेत. जसे तिथे 14-15 कला होते ना, श्री विचार चंद्रोदयमध्ये 15 कला होते. 15 कला जसं चंद्र कलेने वाढतो, अमावास्यापासून 15 दिवशी पूर्ण चंद्र होतो, तसं तिथे त्याने प्रत्येक चॅप्टर म्हणा किंवा काय म्हणता तुम्ही, अध्याय म्हणा, त्याला नाव दिले होते कला. तिथं चंद्र होता म्हणून कला दिले. इथं सागर आहे म्हणून त्यांनी तरंग नाव दिले. तरंग 7 तरंग आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 7 चॅप्टर्स, अध्याय आहेत. तर पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टय सामान्य निरूपण असं आहे त्याचं नाव. दुसऱ्यामध्ये विशेष निरूपण. तिसरं गुरुबद्दल आहे. चौथं उत्तमाधिकारीला उपदेश आहे. 5वं मध्यमाधिकारीला उपदेश आहे. 6वं कनिष्ठाधिकारीला उपदेश आहे. आणि 7वं जीवनमुक्तीचं वर्णन आलेलं आहे. असं 7 आहे. म्हणजे खूप सुंदर आहे. पहिल्यापासूनच त्यांनी असे सुंदर सुरू करतात, निसंशय होतो. तर हे ग्रंथ ऐकल्याने आत्मज्ञानाकडे दृढताने आपण जवळ पोचतो, जितकं प्रयत्न करतो तितके. त्याच्यामध्ये विशेष त्यांनी काय दिलेलं आहे की जे साधू निश्चलदासजी काय होते, ज्यांनी ग्रंथ लिहिलं, त्यांची जर हिस्ट्री थोडंफार पाहायला गेलं तर ते लहानपणी त्यांचे वडील त्यांना बहुतेक लहानपणीच त्यांची आई वारल्या म्हणून घरी त्यांचं पोषण होत नाही म्हणून एका मठामध्ये त्यांना सोडलं. ते तिथंच राहून तिथंच साधना वगैरे करत पुढे त्यांनी इथं दिलेलं आहे 14 से 60 वर्षपर्यंत विद्याभ्यास में काल व्यतीत किया. म्हणजे 14 ते 60 म्हणजे किती झालं, 46 वर्ष त्यांनी अभ्यास केलेले आहे. त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे, सांख्य, न्याय, व्याकरण सगळं, म्हणजे जितके काय आहे. कुठे गेलं ते, म्हणजे इथं दिलेलं आहे की सांख्य न्याय में श्रम कियो, पढ़ी व्याकरण अशेष, पढ़े ग्रंथ अद्वैत के, रह्यो न एकहु शेष, कठिन जो और निबंध है जिनमें मत के भेद, श्रमते अवगाहन किए निश्चल दास सभेद. म्हणजे काय म्हणतात की सांख्य, न्याय, परत व्याकरण, सर्व ग्रंथ पूर्ण अभ्यास करून वेदांताचा एकही ग्रंथ त्यांनी शेष ठेवला नाही म्हणे. सर्व वेदांत ग्रंथ वाचले होते, संस्कृत वाचले होते. पण संस्कृत वाचल्यानंतर अन्य लोकांना संस्कृत वाचणं, अभ्यास करणं कठीण आहे. म्हणून आपण जे मंदबुद्धीचे आहोत, आमच्या मंदबुद्धीला भाषा ग्रंथ म्हणजे हिंदीमध्ये जर कळवलं तर लोकांना कळेल, ब्रह्मज्ञानाला उपयोग होईल. म्हणून त्यांनी त्या सर्व वेदांत ग्रंथाचा, सर्व शास्त्राचा सार जेवढं गरज आहे तेवढं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे याचं एका ग्रंथाचा अभ्यास केला, सगळं आलं, संस्कृत आलं, सांख्य आलं, न्याय आलं, योग आलं, पूर्वमीमांसा आला, परत काय वेदांताचे सर्व ग्रंथाचा सार याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे हा अगदी प्रामाणिक ग्रंथ आहे. जर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शंका येतो की नाही, असे अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, मग यांच्याच ग्रंथात का प्रवेश करायचा. तर यांनी अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे, वृत्ती प्रभाकर. ती वृत्ती प्रभाकर जर ऐकली तर कळतं की हे किती पंडित होते. वृत्ती प्रभाकर ग्रंथात असे आर्ग्युमेंट्स आहेत जसे कोर्टात असतात साहिशास्त्राचे. पहिल्या पानावर सुरू झाला आर्ग्युमेंट, 50व्या पानावर सांगतो. सगळं लक्षात पाहिजे ना, कोणी कोण म्हटलंय, काय झालंय, कसं झालं.
तर त्यांची विद्वत्ता तेवढी आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. अजून एक विशेष प्रसंग सांगतात की श्री तुलसीदासजींच्या काळात होते हे काशीमध्ये. तुलसीदासजी एकदा कथा सांगत असताना कथेमध्ये सांगितले की ईश्वराला आवरण शक्ती नाही आहे पण विक्षेप शक्ती आहे म्हणून सांगितले म्हणे. ते कथामध्ये सांगत असताना हे साधू निश्चलदासी तिथूनच चालले होते. हा शब्द ऐकून तिथंच थांबले म्हणे. कारण ईश्वराला आवरणही नाही विक्षेपही नाही आहे, पण इथं यांनी आवरण नाही आहे विक्षेप आहे म्हटल्यानंतर काही गडबड झाले म्हणून तिथंच थांबले. कथा संपेपर्यंत थांबले. कथा ऐकणारे सगळे श्रोते गेल्यानंतर तुलसीदासांना भेटायला गेले म्हणे. अहो तुम्ही आत्ता प्रवचनात ईश्वराला आवरण नाही आहे पण विक्षेप आहे म्हणलं आहे, कसं म्हणून विचारले म्हणे. ते एकदम सचेत झाले. तुम्ही कोण आहे म्हणून विचारले. तुलसीदासजी, मी साधू निश्चलदासी. नाही हो, ते कथा सांगता सांगता ओघात गेलेलं आहे, चुकलेलं आहे, आवरणी नाही विक्षेपी नाही असं वगैरे ते म्हटले. आणि यांनी भरपूर साधू निश्चलदासजींनी खूप काही प्रयत्न करून हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागामध्ये जास्तीत जास्त या ग्रंथाचं अध्ययन केला जातो. जितके काही विद्वान लोक आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत, ते सगळेजण हे चंद्रोदय आणि विचारसागर याचा अध्ययन करूनच पुढे सर्व व्यक्ती झालेले आहेत. तर आश्चर्याची गोष्ट, साधू निश्चलदासजींनी त्यावेळेस 27 लाख संस्कृत श्लोक तोंडपाठ होते. किती? 27 लाख. आम्हाला बहुतेक 27 पण श्लोक नाही आठवण आहे. तर असे एक विद्वानांनी खूप सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांनी अनेक त्यांचे गुरु दादू दीनदयाल म्हणून होऊन गेलेले आहेत. तर त्यांचे हे शिष्य आणि यांचं दिल्लीमध्ये यांचं 1920 साली यांचा देह त्याग केलेला आहे. आणि तर आता सुद्धा तिथे शिष्य संप्रदाय वगैरे आहे असं याच्यात लिहिलेलं आहे. या सुरुवातीच्या 2-4 पेजामध्ये असं या ग्रंथाचं आणि साधू निश्चलदासींचं वर्णन आहे. हे सर्व कशासाठी की ग्रंथामध्ये श्रद्धा यायला पाहिजे. कोण आहे ग्रंथकर्ते, कसे लिहिले, काय लिहिले. म्हणजे 27 लाख श्लोक कंठस्थ करणारे, 46 वर्ष अभ्यास केलेले, पूर्ण अद्वैत वेदांत सर्व ग्रंथ वाचलेले, सांख्य न्याय सर्व अन्य शास्त्रसुद्धा अध्ययन केलेले असे एक दिव्य जो महात्मा आहे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाचं सुरुवातीला आपण पाहिलं, जो सुख नित्य प्रकाश विभू. ओके, मंगलाचरण. हे मंगलाचरण जरी कोणाला कळालं तर त्याला ब्रह्मज्ञान होतं. मंगलाचरणमध्येच दिलेलं आहे सर्व काही. तर आपण ग्रंथाला सुरुवात करूया. सर्वप्रथम वर ओम लिहिलेलं आहे पहा. ओम श्री गणेशाय नमः. श्री विचार सागर वस्तु निर्देश रूप मंगल की टीका. ओम माहिती आहे तुम्हाला. ओम म्हणजे ओंकारश्च अत शब्दश्च द्वावयतो ब्रह्मणः पुरः कंठन भित्वा विनिर्यातो तेन मांगलिका उभो. म्हणजे काय की ब्रह्माच्या मुखाने प्रथम ओम आणि अथ हे 2 शब्द आले. हे मंगलवाचक आहेत, कल्याणकारक आहेत. म्हणून प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला आपण ओम असा प्रयोग करतो. तर इथं ओम शब्द प्रयोग करण्यात आला आहे. श्री गणेशाय नमः. विघ्नहर्ता जे भगवान श्री गणेश आहेत यांच्या आराधनाने आपण कोणताही शुभ कार्याला आरंभ करतो. तर श्री गणेशाय नमः. त्याच्यानंतर श्री विचार सागर. श्री म्हणजे आपण विचार चंद्रोदय ऐकताना पाहिलं, चिंतन करताना पाहिलं की श्री हे ज्ञान वैराग्य आदी 6 जे संपत्ती आहेत त्यांनाच श्री लावतो. या ग्रंथामुळे ज्ञानप्राप्ती होतो म्हणून इथे श्री विचार सागर. आता विचार कशाचा करायचा? आम्ही तर भरपूर गोष्टी विचार करतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. ओके, थट्टेनं सांगत होतो ना आपण प्रवचनात
कोणी एकटा रिटायर्ड झालेला व्यक्ती गावी गेला आणि तो विचार करत होता आता काय करावं. तो रोज माडीवर जाऊन थांबायचा म्हणे. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहायचं. रोज संध्याकाळी ते म्हशी राखणारा एक व्यक्ती म्हशींना घेऊन यायचा, घरी घेऊन जायचा. तो पाहत होता रोज तो येणार, म्हशी घेऊन जाणार. ते म्हशीचे शिंग जे आहे ना, एका म्हशीचे शिंग जे आहे ते खूप असे मोठे होते, टोकदार होते. हा विचार करू लागला जर वरून जर मी पडलो याच्यावर, या शिंगावर, तर काय होईल. रोज विचार करायचा. हे किती दिवस चाललं, महिनाभर चाललं. रोज वरून पडलं तर काय होईल. शेवटी ते विचार करून 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 एक दिवस वरून उडी मारलाच म्हणे. ते शिंगावर उडी मारला, म्हशीने त्याला झटकलं, जाऊन गटारीत पडला, पाय तुटला, हॉस्पिटलमध्ये घातलंय. सगळे भेटायला येऊ लागले. म्हणजे अरे कसं काय कळालं नाही होतं मी वरून उडी मारला म्हशीवर. थोडं विचार तरी करायला पाहिजे होतं असं म्हटले म्हणे लोक. अरे विचारच केलो रे, एक महिनाभर विचार केलो म्हटल्यानंतर. अशा विचाराला काही अर्थ आहे का? नाही आहे. विचार कशाचा करायचा की आत्मा आणि अनात्माचा विचार करणे हे खरं विचार आहे. आणि आत्मा काय आहे? आत्मा हे चेतन स्वरूप आहे आणि जे अचेतन जड आहे तो अनात्मा आहे. असा अजून त्याचा सखोल विचार आपण करणार आहोत. सागर म्हणजे शब्दाचा अर्थ काय? सागर ज्याला सीमा नाही आहे, बाउंड्रीलेस आहे. म्हणजे या अथांग सागर, अथांग म्हणतो आपण. अथांग म्हणजे काय? ज्याला सीमा नाही आहे. तर अशा सागर रूपी हा विद्या आहे. जे आपण ब्रह्मविद्या घेत आहे, ब्रह्म कसं आहे? अथांग आहे, त्याला पण सीमा नाही आहे. मग त्या अथांग ब्रह्माचा विचार आपण करणार आहोत. म्हणून इथे एक उपमा म्हणून सागर शब्द इथे ठेवून पुढे सुरू होतो. वस्तू निर्देश रूप मंगल की टीका. वस्तू कशाला म्हणायचं? वसती ती वस्तू, जे नेहमी राहतो त्याला वस्तू म्हणायचं. नेहमी काय काय राहतो जगामध्ये? कोणती वस्तू कायम राहणारी आहे? ब्रह्म व्यतिरिक्त, परमात्मा व्यतिरिक्त काही नाही आहे. मग त्या ब्रह्मालाच वस्तू म्हणायचं. निर्देश म्हणजे काय? समजवणे. त्या ब्रह्माला समजवण्यासाठी मंगल की टीका, म्हणजे ते मंगल रूप केलेलं आहे. मंगल जो आहे ना, मंगल 3 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये नमस्कार रूप मंगल, वस्तू निर्देश रूप मंगल वगैरे वगैरे आहेत. तर इथे वस्तू निर्देश रूप मंगल म्हणून सांगून वस्तूची त्यांनी व्याख्या केली. 1 नंबर काय म्हणताय पहा. वस्तूवर 1 अंक ठेवलेला आहे ना, निर्गुण वस्तू. खाली आले पहा, निर्गुण. हे ग्रंथ कसं वाचायचं सांगू का मी? ग्रंथ काढा, ग्रंथ काढून घ्या सुलभाताई. ग्रंथ घ्या हातात. त्या ग्रंथामध्ये मध्यभागी एक रेष आहे आणि खाली एक आडवा रेष आहे. 2 रेषा आहेत त्याने. खाली आडवा जो रेष आहे त्याच्या खालचे म्हणजे टिप्पणी अंक. वर जिथे जिथे 1, 2, 3, 4 अंक दिलेला आहे त्याच्या संदर्भात विशेष माहिती खाली असते. आणि जे मध्ये आडवं रेष आहे ना, अगोदर डावीकडचा वाचायचा, डावीकडचा संपला की उजवीकडचा वाचायचा. एकाच पानावर त्यांनी 2 भाग केलेले आहे, असं वाचायचं. मंगलवर काय? विघ्न ध्वंसक अनुकूल व्यापार मंगल. मंगल कशाला करायचो? निर्विघ्न परिसमाप्ती कामो मंगलम आचरेत. आपलं जे काय कार्य आहे याच्यामध्ये विघ्न खूप येतात. श्रेयांसी बहुविघ्नाने. चांगल्या कामाला खूप विघ्न येतात. आपल्याकडे एक म्हण आहे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. असं काही आहे की नाही? तसं इथे चांगलं कार्याला, श्रेयांसी उत्तम कार्याला जास्तीत जास्त विघ्न येतात. आता बघा, काही लोक उशीर आले, 7 सांगितलं, काही लोक 7लाच आले, काही लोक आलेच नाही. आजचं झाला, उद्या परत काहीतरी घरात कोणी झालं, काय झालं, असं झालं, धमकं झालं, तमकं झालं. शेवटपर्यंत विघ्न येतातच. ते विघ्न येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे?
मंगलाचरण करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी, फक्त सुरुवातीला नव्हे, रोज मंगलाचरण करायला पाहिजे. कशासाठी? निर्विघ्नपणे हा ग्रंथ समाप्त व्हावा म्हणून. ठीक आहे, कळालं? आता मुख्य सुरू होतो आपला ग्रंथ. काय? जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार. ब्रह्माचं वर्णन चालू झालं. ब्रह्म कसा आहे? जो याने तो ब्रह्म. सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार. मती न लखे जेही मती लखे सो मैं शुद्ध अपार. असं सुरुवातीचं लाईन आहे. टीकाला जाऊया आपण. सो मैं हूं यह अन्वय है. सुरुवातीला म्हणजे या 4 कडव्यातून काय आलं? शेवट तो मी आहे. सो मैं हूं. इथं आलं ना खाली, सो मैं शुद्ध अपार. आलं की नाही? मी कोण आहे? तोच मी आहे. म्हणजे काय? तोच परमात्मा ब्रह्म तत्व मीच आहे असं सांगून पुढे सांगतात पहा. अन्वयमध्ये 3 अंक संबंध. अन्वय म्हणजे इथे संबंध. इस कहने करी महावाक्य का अर्थ रूप प्रत्येक अभिन्न परमात्मा अपना स्वरूप कया. म्हणजे काय? प्रत्येक अभिन्न. प्रत्येक म्हणजे प्रति यांच्याती प्रत्येक. आतमध्ये जो असणार आहे. आत म्हणजे आत असा नव्हे, अर्थ नव्हे की या शरीराला जो आपण मानतो त्याच्यामध्ये आपण पाठीमागं होतं चंद्रोदयमध्ये पंचकोश शरीर आहे, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, ते सगळे कोश होते ना. तसं इथे असणारा आत्मा आणि बाहेर असणारा आत्मा दोन्ही एकच आहे हे निर्देश करण्यासाठी इथं काय म्हणतायत की तोच मी आहे या शब्दाचा अर्थ महावाक्यामध्ये जे काही आहे मीच परमात्मा आहे हे सांगणार आहे. अब तिसके भिन्न भिन्न विशेषण कहे हैं. सो ब्रह्म कैसा है. तो ब्रह्म कसा आहे? कसा आहे? त्यांनी विशेषण दिले. विशेषण कधी देतो आपण? वस्तूला समजून घेण्यासाठी विशेषण देत असतो, हो की नाही? आता हे फूल कसं आहे? काय काय सांगाल तुम्ही? पांढरं आहे, गोल आहे, अजून पुष्कळ पाकळ्या आहे, अजून ताजा आहे, अजून याला काहीतरी नाव आहे. काय नाव आहे? शेवंती आहे. ओके, शेवंती नाही आहे, कुठलं तरी एक आहे, बरोबर आहे. म्हणजे एका फुलाचं वर्णन आपण किती अँगलनी केलं. तसं इथे ब्रह्माचं वर्णन करतायत ते. कसं? जो सुख है. ब्रह्म कसा आहे? सुख आहे. आता इथं सुख म्हटल्यानंतर त्याच्यावर 6 नंबर दिलाय, आनंद. याचं विशेष देखो अंक 364 या विचारसागराचं विशेषता आहे. प्रत्येक शब्दाचा लिंकेज दिलेला आहे त्यांनी. खूप सखोल जातात हे. मी वरवरचं सांगत आहे, जड जाईल तुम्हाला म्हणून. आम्ही ज्या सद्गुरू महाराजांकडनं जयसिद्धेश्वर अप्पाजींकडनं ऐकलो, त्यांनी वृत्ती प्रभाकर आदी ग्रंथातून सुद्धा इथे वर्णन घेतलेलं आहे. तर इथे पहिला जो सुख आहे म्हणजे सुख शब्दाचा अर्थ इथे वस्तूने जन्य असणारा सुख घ्यायचं नाही. इथं काय घ्यायचंय? आनंद. म्हणून तिथं टिप्पणीमध्ये दिले आनंद म्हणजे काय? परमप्रेमास्पद रूप जो आहे त्याला आनंद म्हणतो आपण. सर्वात परमप्रेम कोणावर आहे? मुलावर आहे, घरावर आहे, गाडीवर आहे, कशावर आहे? स्वतःवर आहे. ते स्वतःवर जे परमप्रेम आहे तेच आनंद आहे, तेच परमात्मा आहे, तेच आत्मा आहे असं सांगून पुढे जो नीट एवढं सांगितलं असतं तर चाललं असतं की नाही? सांगितलं असतं. त्याचं पूर्ण टीका देणार आहेत पुढे. का आम्ही परत पुन्हा एक विशेषण घेतलो. पुढे पहा, जो नित्य आहे. नित्य कसं कोण आहे हो? नित्य म्हणजे काय? 7 नंबर टिप्पणी दिले पहा.
नित्य म्हणजे सत्य. चतुर्विध अभाव अप्रतियोगी याला नित्य म्हणतात. नित्य म्हणजे काय? अभाव, प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्योन्याभाव, अत्यंत अभाव असे 4 अभाव आहेत. प्राग अभाव म्हणजे जन्मण्यापूर्वी शरीर होतं का? प्राग, अगोदर अभाव. मृत्यूनंतर शरीर दहन केल्यानंतर असणार आहे का? ते प्रध्वंस अभाव. अन्योन्यभाव म्हणजे तुमचं शरीर म्हणजे दुसऱ्याचं शरीर नव्हे, दुसऱ्याचं शरीर म्हणजे तुमचं शरीर नव्हे, हे अन्योन्यभाव. अत्यंत अभाव म्हणजे तुमचे शिंग, तुम्हाला शिंग आहेत का? कधीपासून नाही आहे, कधीच नाही आहे, हे अत्यंत अभाव. हो ना? असे ह्या 4ही अभावाला जो आहे तो कोण आहे? तसं एकच आहे. कोण? आत्मा. आत्मा नित्य आहे. पुढे जो प्रकाश आहे, प्रकाश म्हणजे काय हो? प्रकाश म्हणजे ट्यूबलाईटचा प्रकाश नव्हे. ट्यूबलाईटचा प्रकाश आहे हे जाणणारा जो आहे तो प्रकाश. जाणणारा. चित्त, चैतन्य, ज्ञानस्वरूप असं टिप्पणी दिले. जो विभू है, विभू म्हणजे व्यापक. व्यापकचा शब्दाचा अर्थ काय? देश काल वस्तू परिच्छेद रहित व्यापक. विभू म्हणजे तो इथं नाही आहे, तिथं नाही असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. कोण? आत्मा, ब्रह्म. सगळीकडे. आज नाही आहे, अगोदर नाही आहे असं नाही आहे. पूर्वी होत नव्हता, आता आहे, परत नसणार आहे असं नाही आहे. शरीरासारखं नाही आहे तो. तो कसा आहे? अगोदर पण होता, आता पण आहे, पुढे पण असणार आहे. म्हणून याला काय म्हणायचं? देश, देश काल वस्तू. वस्तू म्हणजे काय? फुलात नाही आहे, याच्यात नाही आहे असं नाही आहे. सगळ्यात आहे. फुलात पण आहे, मोबाईलमध्ये पण आहे, सगळेच आहे. सर्व वस्तूमध्ये आहे. म्हणून तो व्यापक विभू असा शब्दप्रयोग केला. जो नाम रूप का आधार. भेटलं का? कुठं गेलं? वर वर वर. हा, इकडे या बाजूला भेटलं का? जो नाम रूप का आधार म्हणजे काय? अधिष्ठान. तुमच्या हातामध्ये बांगड्या आहेत सोन्याच्या, ओके? नाकात नथ आहे, गळ्यात माळ आहे, जे काही आहे त्याला नाव आहे, पण त्याला आधार काय आहे? सोनं. तुमचं आभरण तुमच्याकडे ठेवा, सोनं मला द्या म्हणलं तर शक्य आहे का? तुमच्या हातातली बांगडी तुमच्याकडे ठेवा, मला सोनं द्या, शक्य आहे का? नाही आहे. जसं अशक्य आहे तसं या प्रपंच नामरूप प्रपंचाला आधार परमात्मा आहे. परमात्मा नाही तर हे असू शकत नाही. तसं इथे नामरूप आधार है. फिर सो ब्रह्म कैसा है? मग हा असा ब्रह्म कसा आहे? मती न लखई जेही मथी लखई. म्हणजे काय? या ब्रह्माला बुद्धी जाणू शकत नाही, परंतु बुद्धीला तो जाणतो. मती न लखई जिही मती लखई म्हणजे बुद्धीला हा पकड़मध्ये येत नाही, पण बुद्धीला तो जाणतो. इसका यह अर्थ है बुद्धि जिस ब्रह्म को प्रकाशे नहीं और जो ब्रह्म बुद्धि को प्रकाशे. दूसरा यह भी अर्थ है शब्द की शक्ति वृत्ति से मति जिस ब्रह्म को जाने नहीं, शब्द की लक्षणा वृत्ति से मति जिस ब्रह्म को जाने. और यह भी अर्थ है सगळं विस्तार 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 करत सुरू केले ते काय? ते बुद्धि जिस ब्रह्म को प्रकाशे नहीं और जो ब्रह्म बुद्धि को प्रकाशे. हे सामान्य अर्थ झाला. काय? बुद्धी, बुद्धी झोपेत असतो का? असतो? नसतो. पण बुद्धी नाही आहे म्हणून कोण जाणला? तो. तो, हा, तोच. हेच सांगत आहे. पुढे प्रश्न येतो, मग जर बुद्धी जाणत नाही आहे तर मग ब्रह्मज्ञान कसं होणार? आता हे जे चाललंय आमचं कसं होणार? हे शंका येईल की नाही? त्या शंकासाठी काय सांगतात? शब्द की शक्ति वृत्ति से मति जिस ब्रह्म को जाने नहीं, शब्द की लक्षणा वृत्ति से मति जिस ब्रह्म को जाने. म्हणजे काय हो? शक्ती वृत्ती आणि लक्षणा वृत्ती गेलेले. वृत्ती म्हणजे काय? वृत्ती
आवरण भंगार्था वृत्ती. जो आवरण भंग करतो त्याला वृत्ती म्हणतात. आवरण भंग, आवरण म्हणजे काय? कव्हर. कव्हर पॅकिंग असतो की नाही, तुमचा गिफ्ट पॅकिंग असतो की नाही, ते कव्हर काढला तर आत काय वस्तू आहे कळतो, हो की नाही? ते वरचं कव्हरला आवरण म्हणतात. तसं आता आपल्याला ब्रह्माचं ज्ञान आहे का? नाही आहे. ते सोडा, ब्रह्म सोडा. आता लाईट ऑफ केलं आणि एक दुसरं मी काहीतरी घेतलं वस्तू, हे काय आहे सांगा म्हणून तर सांगू शकता का तुम्ही? नाही सांगू शकत. का? प्रकाशाची गरज आहे. तर जेव्हा ती वस्तू आपण असं दाखवलं, प्रकाश आहे, डोळे छान आहेत, मग त्या मनातून ती वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर येऊन त्या वस्तूला पाहिल्यानंतर त्या वस्तूचं अज्ञान दूर करतो, हो की नाही? तर याला काय म्हणतात? आवरण भंग करणे. म्हणजे वृत्तीचं काम काय? त्याचं वरचं अज्ञान दूर करणे, हो की नाही? आता हे कोण समजतं? चिदाभास समजतो. इथं ब्रह्मज्ञान कसं होईल? ब्रह्म वस्तू असा वस्तू नाही आहे. तिथे ही वस्तू जाणायची असेल तर ती वृत्ती भंग केली आणि जाणणारा चिदाभास आहे. कोण आहे? चिदाभासला गेलेला आहे. ज्यांनी चंद्रोदय वाचले त्यांना माहीत आहे काय, की जेव्हा वस्तू पाहायला जातो तेव्हा वृत्ती आवरण भंग करते आणि वस्तूला चिदाभास जाणतो. परंतु ब्रह्मज्ञानामध्ये कसं आहे? ब्रह्मज्ञानामध्ये फक्त वृत्ती आवरण भंग करते, तिथे ब्रह्म स्वतःला स्वतः जाणतो. आरसा पाहता की नाही तुम्ही? आरशात कोण पाहतं? आपणच आपल्याला पाहतो. बरं दुसरं कोण आरसा पाहतो का? आपणच आपल्याला पाहतो. तसं इथे आरसा फक्त काय करतं? आपल्यावरचा पडदा काढतो. तसं इथे वृत्ती म्हणजे उदाहरणामध्ये आरसा. आपण जाऊन थांबल्या त्या आरसाने काय केलं? आपल्याला आपण जाणवलं. कशामुळे? आपल्यामुळेच. तसं इथे काय म्हणतात की ब्रह्मज्ञानामध्ये केवळ वृत्ती काय करतो? आवरण काढतो आणि आत्मा स्वतःला स्वतः जाणतो, असं इथे सांगितले. पुढे पहा. और यह भी अर्थ है, मलिन मति जिस ब्रह्म को जाने नहीं, शुद्ध मति जिस ब्रह्म को जाने, इस अर्थ से यह जानना. किती सांगितले पहा. एवढंच एकच वाक्य. मती न लखे जी मती लखे, याचा अर्थ 3 रीत्याने सांगितले. ते काय सांगतात? शुद्ध मतीलाच ब्रह्मज्ञान होतो, मलिन मतीला होत नाही. मलिन मतीवर 13 अंक दिले. काय? मल विक्षेप दोष सहित बुद्धी. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता. काही लोकांना हे आवडत नाही, वेदांत आवडत नाही. म्हणजे काय? पाप आहे. आणि आवडतंय, येऊन बसलंय, पण कळत नाही, घर आठवण येते, झोप येते, काय काय होते. तर ते काय म्हणायचं? विक्षेप दोष आहे. मल विक्षेप दोष असलेल्या बुद्धीला हे ब्रह्म जाणता येत नाही. पण मलविक्षेप गेलेला असेल तर त्याला शुद्ध मतीला काय होतो? ब्रह्मज्ञान होतो. इस अर्थ से यह जाना, जो शुद्ध मती भी फल व्याप्ति से जिस ब्रह्म को जाने नहीं, किंतु वृत्ती व्याप्ति से जाने है. सो वृत्ती भी तेच मगाशी काय सांगितलं ना, फलव्याप्ती वृत्ती व्याप्ती. फलव्याप्ती म्हणजे चिदाभास, फल म्हणजे चिदाभास. इथं चिदाभास जाणत नाही ब्रह्मामध्ये. वस्तूमध्ये चिदाभास जाणतो, पण ब्रह्मज्ञानामध्ये ब्रह्म स्वतःला स्वतः जाणतो, असं इथे अर्थ आहे. सो वृत्ती भी जैसे दीपक अन्य पदार्थ को प्रकाशता है, तैसे ब्रह्म को प्रकाशने में समर्थ नहीं है. दिवा जो आहे सगळ्या गोष्टीला प्रकाश करतो की नाही, पण ब्रह्माला दाखवू शकतो का? दाखवू शकत नाही. त्याचप्रमाणे जैसे पात्र से ढापी हुई मणि अंधेरे में स्थित होवे और जिस पात्र को डंडे से फोड़ के मणि का प्रकाश होवे है, तैसे अहम ब्रह्मास्मि ऐसी वृत्ति से ब्रह्म के आवरण रूप अज्ञान की निवृत्ति करना ही ब्रह्म का प्रकाश करना कहिए है. म्हणजे काय? काय म्हणजे मणी माहिती आहे का तुम्हाला? मण्या राजे महाराजे, आता जसं आपल्याकडे हे लाईट्स आहेत ना, तसे जुन्या काळामध्ये मणीच्या प्रकाशामध्ये जेवायचे राजे महाराजे लोक.
मणी हा जसं तुमचं रेडियम वगैरे असतो की नाही, रेडियम आहे, सोलार आहे, जसं एनर्जी घेऊन पुन्हा रात्री बटन मारलं की चालू करतो की नाही, तसं मणी हा स्वयंप्रकाश होते. हा रेडियम सारखा. रेडियमला तरी लाईट पडावं लागतं मग ते चमकतं. मण्या असे नाही आहेत, स्वतःच ते मण्या असले की लाईट उजेड पडायचा. तर त्या मणीला दुसऱ्याची काही अपेक्षा आहे का? जसं दिव्याला तेल वाती बितीची अपेक्षा आहे, मणीला कशाची अपेक्षा नाही आहे. मणीच्या प्रकाशाने सर्व प्रकाशतो. तसं इथे ब्रह्म जाणायला दुसऱ्याची अपेक्षा नाही, ब्रह्म स्वतः जाणतो. हा उदाहरण देऊन अज्ञान की निवृत्ति करना ही ब्रह्म का प्रकाश करना कहिए. जाते ब्रह्म अपने प्रकाश में बुद्धि आदि और प्रकाश की अपेक्षा रहित हुआ सर्व का प्रकाशक है. पुढच्या पानावर गेलो आहे आम्ही, पुढच्या पानावर वर. याते मती न लखई जिहि मथी लखे, इस वाक्य के अर्थ करी ब्रह्म स्वयं प्रकाश है, ऐसा सिद्ध होवे है. म्हणजे काय? ब्रह्म जो आहे स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश म्हणजे दुसऱ्याला. ते सूर्य पाहायला अजून एक दिवाची गरज आहे का? सूर्य पाहायला दिवाणी पाहायचं का? दिवाला स्वयंप्रकाश आहे तो. जसं तो सूर्याच्या उजेडातच सगळं आहे, तसं इथे ब्रह्म जो आहे स्वयंप्रकाश आहे असं सांगितले. जो शुद्ध है, तिथे मतीना लखे जी मती लखे सो में शुद्ध अपार दिले ना. मग ते शुद्ध का दिले? शुद्ध 18वा काय? माया और ताके कार्य रूप मल से रहित है. म्हणजे हा जो ब्रह्म आहे, आपला जो जीव आहे याच्यात पण आत्मा आहे, पण हे शुद्ध नाही आहे, मलिन नाही, म्हणूनच अज्ञान आहे. तो तसा नाही आहे. तो कसा आहे? शुद्ध आहे. कसा आहे? शुद्ध आहे. माया आणि त्याचं कार्य जो आहे त्याला काहीही संबंध नाही. म्हणजे इथे ईश्वरला माया आहे, उपाधी, इथे ते पण उपाधी नाही आहे. तो शुद्ध ब्रह्म आहे. जो अपार है, अपार म्हणजे काय? देश काल वस्तू कधी अंत ते रहित है. अपार ज्याचं सीमा है. उक्त लक्षण की पदकृति को दिखावे है. दृष्ट अदृष्ट अवलोकन परीक्षा म्हणजे काय हो? आता आपण हे सगळे शब्द पाहिलं की नाही? जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखै जिहि मती लखै सोमय शुद्ध अपार. 9 आले हो की नाही? मग हे सगळे शब्द तुम्ही 9 शब्द का ठेवले हो? नुसतं सच्चिदानंद म्हणा, नुसतं सुख म्हणा, नुसतं नित्य म्हणा, हे सगळे एवढे का विशेषण घेतलं? तर आता परीक्षा करूया आपण. परीक्षा काय? याच्यामध्ये एकच शब्द ठेवला असतं तर चाललं असतं. म्हणजे परीक्षा आहे पहा काय? उक्त ब्रह्म के लक्षण की पदकृति को दिखावे है. पदकृति म्हणजे काय? परीक्षा. प्रत्येक शब्द का ठेवलं? हो की नाही? त्याची परीक्षा आता सांगतात पहा. जो केवल ब्रह्म सुख है ऐसे कहे तो विषय सुख व न्याय मत में आत्मा का आनंद गुण माने हैं. तिनमें ब्रह्म के लक्षण की अति व्याप्ति होवे, तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में सुख के साथ ही नित्य कहा है. जर नुसतं सुख जर शब्द प्रयोग केला तर काय होईल? मग आपण काय समजू? जेवण करत असताना सुख भेटतो की नाही? त्या सुखालाच ब्रह्म समजून घेऊ. हो की नाही? अजून काय म्हणाले? न्याय मतामध्ये, न्याय एक मत आहे ना, सांख्य न्याय योग वगैरे असे मत आहे. तसं न्याय मतामध्ये आत्माचा आनंद गुण सांगितलेला आहे. गुण आहे का? गोड आहे, साखरचं गुण आहे का काय? गुण आहे, स्वरूप आहे. गुण म्हणजे काय? वेगळं करता येतो, स्वरूप आहे. हो की नाही? गोडी आणि साखर वेगळं करा पाहू. जसं साखर म्हणजेच गोड, गोड म्हणजे साखर. उदाहरणामध्ये ते घ्या. ते खरं काय ते सायंटिस्ट ते वेगळं ते करता येतं वगैरे वगैरे ते वेगळा. पण इथं जर पाहायला गेलं तर न्यायमतवाले काय म्हणतात? आत्मा वेगळं, गुण वेगळाच असतो नेहमी. त्या दृष्टीने पाहायला गेला तर ते काय दुर्गुणी आहे, सगुणी आहे म्हणतो की नाही आपण? गुण बाहेरूनच आले की नाही?
हो की नाही? मग इथे काय म्हणत आहे, गुण पण नाहीये, वस्तू आहे आत्मा. गुण आहे का? हे जे सुख म्हणत आहेत, सुख म्हणल्यावर मग सुख गुण झाला, हो की नाही? हो, म्हणजे जसं तुम्ही हा शहाणा आहे असं म्हणतो की नाही, हा विद्वान आहे किंवा हा सात्विक आहे, हे शब्द प्रयोग करतो की नाही. मग ते गुण वेगळे झाले, तो व्यक्ती वेगळा झाला, बरोबर आहे की नाही? तसं जर इथे न्यायमतामध्ये आत्माचा गुण आनंद आहे म्हटलं तर आत्मा वेगळा, आनंद वेगळा. गुण येतो जातो, गुण नेहमी राहत नाही, येतो जातो, हो की नाही? कधी कधी राग येतो, कधी कधी सज्जन असतो, कधी कधी दुर्जन असतो, कधी कधी, हो की नाही? बदलत राहतो, गुण हे बदलत राहतात. तसं आत्माचा गुण आनंद आहे असं न्यायवाले सांगतात, त्यामुळे तसं आम्ही म्हणत नाही. म्हणून काय केलं आम्ही, त्याच्यात तुम्ही जाल, त्यांचं मत घ्याल, म्हणून आम्ही काय केलो, सुखासोबत नित्य शब्द घेतलो. नित्य सुख म्हटल्यानंतर विषयामध्ये नित्य सुख आहे का? नाही. मग ते न्यायमतामध्ये नित्य आनंद, नित्य गुण आहे का? नाही. मग तिथं जाऊ शकणार नाही तुम्ही. त्यामुळे जर गेला गडबड होईल. त्यासाठी इथं काय म्हणाले, ब्रह्म के लक्षण की अतिव्याप्ती होवे. हे अतिव्याप्ती म्हणजे काय? ते ब्रह्म नव्हे, विषय सुख ब्रह्म नव्हे, गुण नव्हे, त्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं धारणा करून घ्याल. म्हणून इथं काय केले, त्याच्या निवारणासाठी सुखासोबत नित्य शब्द घेतला. कळलं? महत्वाचं आहे की नाही? सुखासोबत नित्य घ्यायला पाहिजे. जर तुम्ही नुसतं सुख घेतलं असतं तर विषयामध्ये गेलं असतं किंवा न्यायमताच्या अनुसार गुणामध्ये गेलं असतं. आत्माचं गुण आनंद आहे असं ते म्हणतात, मग त्याच्यात गेलं असतं. त्यामुळे आम्ही नित्य घेतलो. विषय सुख पण नित्य नाही आहे आणि आत्माचं जे नैयायिक मतानुसार जो आहे तो पण नित्य नाही, म्हणून आम्ही नित्य घेतलं. पुढे पहा, विषयानंद अनित्य है, नैयायिक आत्मा का आनंद गुण माने हैं, सो भी अनित्य माने हैं. यहाँ ब्रह्म सुख और नित्य कहा है, याते तीनों में अतिव्याप्ति नहीं. कळलं का? आत्ता जे सांगितलं तेच वर्डिंग आहे. काय की विषयानंद जे आहे ते अनित्य आहे, क्षणिक आहे, आणि नैयायिक मतानुसार आत्मा हा आनंद गुण असल्यामुळे काय, तो अनित्य आहे. यहाँ ब्रह्म सुख और नित्य कहा है, याते तीनों में अतिव्याप्ती नहीं. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्माचं ग्रहण करू नये, चुकू नये, म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे. जो केवल ब्रह्म नित्य है ऐसे कहे तो. मी म्हणलं सुख कशाला घेता, फक्त नित्य घ्या, हो की नाही? अगोदर काय म्हणलं, सुख एवढंच घ्या. सुख एवढंच घेतलं तर असं गडबड होईल, म्हणून आम्ही नित्य घेतलं म्हणलं. कोणी एकटा काय म्हणाला, मग सुख घेण्याच्या ऐवजी नित्य म्हणा की. तो काय म्हणतो पहा, जो केवल ब्रह्म नित्य है ऐसे कहे तो न्याय मत में आकाश काल आदि नित्य माने हैं. न्यायमतामध्ये आकाशाला पण नित्य मानले, म्हणून न्यायमत 24वा अंक दिलेला आहे, ते पुढे ते वर्णन करणार आहे. हे सगळं वर्णन येणार आहे पुढे. काय सांगतात पहा, नित्य जर म्हटलं तर आकाश आदीमध्ये पण नित्यपणा जाईल. तिनमें अतिव्याप्ति होवे है, तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में नित्य के साथ ही प्रकाश कहा है. नैयायिक आकाश आदि को नित्य माने हैं, परंतु प्रकाश रूप माने नहीं. आकाश आदि जड आहेत ना, ते जाणतात का? पृथ्वी जाणते का? नाही जाणत. आकाश काल दिक आत्मा म्हणून वगैरे खूप सारे आहेत ते. मग ते नित्य मानल्यामुळे गडबड होईल. त्याच्यामध्ये त्याला तुम्ही ब्रह्म समजून बसाल. आपल्याला ब्रह्म समजायचं की नाही शेवटी. मग आकाशाला तुम्ही ब्रह्म समजाल किंवा काल ब्रह्म समजाल. काल म्हणजे येईल, ते पुढे येईल कसं, आता ते विस्तार करायला नको. तर काय म्हणाले की त्याच्यामध्ये जाऊ नये, म्हणून आम्ही काय केलं, प्रकाश काय आहे. नैयायिक आकाश आदि को नित्य माने हैं, परंतु प्रकाश रूप म्हणजे ज्ञान रूप नहीं माने हैं, किंतु जड़ माने हैं. यहाँ ब्रह्म नित्य और प्रकाश कहा है, याते तिसके मत में अतिव्याप्ति नहीं. कळलं का? प्रकाश शब्द का घेतले ते,
नुसतं नित्य घेतलं असतं तर तुम्ही पंचमहाभूताला मी ब्रह्म समजून घेतला असता. त्यामुळे त्याच्यात जाऊ नये म्हणून काय म्हणाले, नित्यसोबत प्रकाश म्हणजे ज्ञान घेतले. जो केवळ प्रकाश काय, मग कुणी म्हणला मग कशाला नित्य, सुख नित्य सोडा, नुसतं प्रकाश म्हणा असं कोणी म्हटलं तर काय म्हणतात पहा, जो केवल ब्रह्म प्रकाश है ऐसे कहे तो सूर्याधिक प्रकाशन में अतिव्याप्ती होवे. सूर्य पण प्रकाश करतो, मग तुम्ही सूर्याला ब्रह्म म्हणा. वा न्याय मत में आत्मा का ज्ञान गुण माने हैं तिसमें अतिव्याप्ती होवे है. ज्ञान जो आहे नैयायिकांनी ज्ञानाला गुण म्हटलेला आहे, त्या गुणाला मध्ये तुम्ही जाल, त्याच्यात जाऊ नये. वा क्षणिक विज्ञानवादी के मत में आत्मा क्षणिक विज्ञान रूप माने है. क्षणिक विज्ञान म्हणजे काय, क्षण क्षण उत्पत्ती क्षण क्षण लय, ते उदाहरण देतात. कुठल्या, क्षणिक विज्ञानवादी म्हणजे बौद्ध मत. बौद्ध मतामध्ये क्षणिक विज्ञानवादी म्हणून एकूण 4 मत आहेत, त्याच्यातलं एक मत. तर ते काय सांगतात, जसं तुमचा दिवा असतो की नाही, दिवा जळत असतो की नाही, कसं जळतो दिवा, ते वातीतून जो ज्योत येत असते की नाही, वर संपत असते. एक ज्योतचा अग्रभागामध्ये संपतो, खालून परत नवीन येतो, हो की नाही. ते कंटिन्यू चाललेलं असतं, आपल्याला कळत नाही, बरोबर आहे की नाही, कळलं की नाही. आता जसं आपण, मी तुम्हाला पाहताय ना, तुम्हाला पाहतोय परत इकडे वळ, इकडे पाहतोय, प्रत्येक क्षणी ज्ञान नष्ट होत आहे आणि नवीन ज्ञान प्रकट होत आहे. प्रत्येक क्षणी पहिलं ज्ञान झाला तो मिटला म्हणून दुसरं ज्ञान झाला, दुसरा मिटला म्हणून तिसरं ज्ञान झाला, असं कंटिन्यू प्रोसेस चालू आहे. तर तसं तो काय म्हणतो, न्यायिक मतानुसार काय, आत्मा क्षणिक विज्ञान रूप आहे. म्हणजे काय, क्षणक्षण उत्पत्ती क्षणक्षण नाश. मग त्याच्यामध्ये तुमचं अतिव्याप्ती होईल. तिसके निवारणार्थ ब्रह्मलक्षण में प्रकाश के साथ विभू कया. म्हणजे नुसतं प्रकाश म्हणलं असतं तर ते सूर्यादीमध्ये, नैयायिक मतामध्ये, क्षणिक विज्ञान मतामध्ये तिकडे जाल म्हणून आम्ही काय केलं, याच्यामध्ये विभू शब्द प्रयोग केला. सूर्याधिक प्रकाश व्यापक नहीं है किंतु परिचिन है. सूर्याचा प्रकाश व्यापक आहे का, व्यापक आहे. इथं अंधारच आहे ना, ट्यूबलाईट प्रकाशाने चालू, कुठे इथे सूर्य. त्यामुळे सूर्य व्यापक नाही, अपेक्षिक व्यापक आहे तो. त्यामुळे तो व्यापक नाही म्हणून आम्ही विभू शब्द केला. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, सूर्यच ब्रह्म आहे, प्रकाश करतो नाही. नैयायिक आत्मा के ज्ञान गुण को व्यापक नहीं माने किंतु परिचिन माने. ज्ञानाला त्यांनी गुण म्हटलेला आहे, गुण व्यापक नसतो, क्षणिक असतो, येतो जातो, त्यामुळे त्याच्यात सुद्धा जाणार नाही. तैसे क्षणिक विज्ञानवादी क्षणिक विज्ञान को व्यापक नहीं माने है. त्यांनी पण ते क्षणिक विज्ञान व्यापक कुठे आहे, तो ज्ञान आहे, येतो नष्ट होतो, येतो नष्ट होणारा कसं काय व्यापक होऊ शकतो. त्यामुळे या तिन्ही मतामध्ये ब्रह्माचं अतिव्याप्ती होणार नाही म्हणून त्यांनी काय केले, विभू शब्द प्रयोग केले. विभू कळत आहे ना. जाऊ 5-10 मिनिट जाऊ पुढे का नको. जो केवल ब्रह्म विभू है ऐसा कहतो. त्यांनी म्हणाले मग ते पाठीमागचं सगळं सोडा, नुसतं विभू घ्या. जर नुसतं विभू शब्द प्रयोग केला तर आकाश आदिक भी व्यापक है तिनमें अतिव्याप्ती होवे. विभू म्हणजे व्यापक ना, सूर्य व्यापक नाही खरं आहे, पण आकाश व्यापक आहे की हो. मग आकाशात जाल तुम्ही, आकाशाला ब्रह्म म्हणाल, किती सखोल गेले. नैयायिक प्रभाकर आत्मा को विभू माने हैं तिसमें अतिव्याप्ती होवेगी. म्हणजे काय, सर्व अल्प पदार्थ संयोग व्यापक आत्मा. ते जे प्रभाकर मत आहे नैयायिक मध्ये, प्रभाकर म्हणून होऊन गेले, त्यांचं एक मत आहे. नवीन नैयायिक असे नैयायिकांमध्ये खूप नैयायिक प्रत्येकाने प्रत्येकाच्या डोकं चालून त्यांचे मतं केलेले आहेत. तर त्यांच्या मतानुसार सर्व पदार्थ मिळून व्यापक आहे असं त्यांनी वर्णन करतात. मग त्याच्यात तुमचा आत्मा, त्याला आत्मा समजून बसाल म्हणून
त्याच्यात जाऊ नये. सांख्य मत में प्रकृति को व्यापक माने हैं, तिनमें अतिव्याप्ती होवे है. सांख्य मतामध्ये प्रकृतीला व्यापक म्हणलंय. प्रकृती म्हणजे हे सगळं प्रपंच, हे पण व्यापक आहे की नाही? किती मोठं आहे, व्यापक आहे. मग याला तुम्ही आत्मा म्हणाल, मग त्याच्यात जाऊ नये. म्हणून काय म्हणलो, तिसके निवारण अर्थ ब्रह्म के लक्षण में विभू के साथी नाम रूप का आधार कया है. हे सगळे व्यापक असतील पण नाम रूपाला आधार आहेत का? नाहीये, कशालाही आधार नाही येते. त्यामुळे काय म्हणतात, तैसे आकाश आदिक विभू तो है परंतु नाम रूप के आधार नहीं है. तैसे नैयायिक और प्रभाकर आत्मा को विभू माने हैं परंतु नाम रूप का आधार नहीं माने हैं. सांख्य मत में प्रकृति को व्यापक माने हैं परंतु नाम रूप का आधार नहीं माने हैं. यहाँ ब्रह्म विभू और नाम रूप का आधार कया है, याते तिनमें अतिव्याप्ती नाही. म्हणजे आकाशामध्ये, नैयायिक मतामध्ये, म्हणजे ते प्रभाकर मतामध्ये, सांख्य मतामध्ये तिथे आत्माचं लक्षण जाऊ नये, अतिव्याप्ती होऊ नये, चुकू नये. म्हणून आम्ही काय केलं, नामरूप का आधार. बस किंवा नामरूप चाललं असतं आतापर्यंत. पुढे काय म्हणाले ते, जो केवल ब्रह्म नाम रूप का आधार है ऐसे कहे तो प्रातिभाषिक सर्पादिकन के नाम और रूप के आधार रज्जु आदिक है. किती सखोल गेले पहा. तुम्ही रस्त्यावरून जात असताना मंद अंधकार आहे, रस्त्यावर काहीतरी पडलंय, ते दोरी पडलंय पण तुम्हाला ते दोरी दिसत नाहीये. मग काय म्हणता तुम्ही, अरे साप आहे म्हणते की नाही. मग ते साप आहे का तिथे, मग त्या साप नाव आहे की नाही, सापाचं एक रूप आहे की नाही. त्या दोन्ही रूपाला आधार कोण आहे, दोरी आहे. मग त्या दोरीला ब्रह्म म्हणाल, नामरूप आधार, त्या दोरीला ब्रह्म म्हणाल. म्हणून ते नामरूप आधार एवढंच चालणार नाही. तिनमें अतिव्याप्ति हुए, तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में नाम रूप आधार के साथ ही मति न लखई जी मति लखई कया है ना. यद्यपि नाम रूप का आधार इस एक विशेषण से ही किसी मत के कोई पदार्थ में ब्रह्म के लक्षण की अतिव्याप्ति नहीं होवे है, और वेदांत मत में रज्जु आदि स्थल कल्पित सर्पादिकन के नाम रूप का आधार रज्जु उपहित चेतन ही अंगीकार किया है, रज्जु आदिक नहीं. तथापि यहाँ जो रज्जु आदिक को नाम रूप की आधारता कहिए अतिव्याप्ति निवारण करी है, सो स्थूल दृष्टि से करी है. म्हणजे इथं काय म्हणाले की रज्जू, त्या सर्पाला आधार कोण आहे, रज्जू नाही आहे. कोण आहे, त्या रज्जूचा जो चेतन आहे, रज्जू उपहित चेतन जो आहे, गेलेलं आहे विचार चंद्रोदयमध्ये. ते एक्सप्लेन केलं ना मग खूप वेळ जातो, आपल्याला पुढे जायचं आहे का. जर या गतीने जर गेलो तर 1 वर्ष लागेल, या गतीने नाही गेलो तर मग शेवटी गतीने जायचा उद्देश नाही आहे, समजून घेण्याचा उद्देश आहे. परंतु तुम्ही लोक चंद्रोदय ऐकला म्हणून थोडं पुढं चाललोय. काय सांगता इथे की रज्जू, त्या सर्पाला, रज्जूमध्ये जो सर्प आहे त्या सर्पाला आधार कोण आहे, रज्जू नाही आहे का. रज्जू स्वतः आधारित आहे कोणावर, आता जसं तुम्ही ते मूर्ती पाहिले की नाही, मातीच्या मूर्ती असतात. त्या मूर्तीमध्ये आई बाळाला कड्यावर घेतलेला मूर्ती आहे, हो की नाही. त्या बाळाला कोण आधार आहे, खरं आई आहे का कोण आधार आहे, माती आहे. मातीचंच ते आई आणि बाळ दोन्ही झालेलं आहे. मग खरं आधार कोण आहे, माती आहे. तसं इथे खरं आधार कोण आहे, चेतन आहे, हो की नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणत आहे ना नामरूप आधार, मग तेवढंच बरं आहे, परत दुसरं काय घ्यायची गरज नाही. मग पुढं परत कशाला अजून शब्द जोडत आहे तुम्ही असं म्हणू शकाल, पण स्थूल दृष्टीने आम्ही ते घेतलेलं आहे असं सांगून, जो केवल ब्रह्म स्वयंप्रकाश है ऐसे कहे तो. जर आम्ही म्हणलं हे ठीक आहे बाई सगळं नाही, स्वयंप्रकाश मती न लखै जी मती लखै सोमे शुद्ध अपार म्हटलेलं आहे ना. आम्ही फक्त स्वयंप्रकाश जर असं घेतलं तर काय होईल,
कोई उपासकों के मत में आत्मा स्वयं प्रकाश माने हैं, तिसमें अतिव्याप्ति होवे तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में स्वयं प्रकाश के साथ ही शुद्ध कहा है. अनेक मतं आहेत, प्रत्येक मतामध्ये काही ना काही सांगितलेलं आहे. मग त्यांनी काही लोकांनी जीवालाच स्वयंप्रकाश मानलेला आहे. मग त्याच्यात जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं, शुद्ध देशी घी म्हणता की नाही तुम्ही, त्याच्यात भेसळ पण असू शकतो, ते भेसळला पण घीच म्हणतो, पण ते घी नव्हे, हो की नाही. तसं इथं भेसळला तुम्ही आत्मा म्हणू नका, शुद्ध ब्रह्म आहे त्यालाच आत्मा म्हणा, त्यासाठी इथे ते सांगत आहेत. उपासकों के मत में आत्मा स्वयं प्रकाश और अविद्यादि मल सहित मान्य है. यहाँ ब्रह्म स्वयं प्रकाश और शुद्ध कया है, याते तिनमें अतिव्याप्ति नहीं. उपासक जे आहेत ना, कर्मी आहेत, उपासक आहेत, उपासकांनी आत्म्याला स्वयंप्रकाश मानलेले आहे, पण त्यांनी अविद्या पण मानलेलं आहे, म्हणजे मल शरीर सहित उपासक जे आहेत, शरीर सहित जे आत्मा आहे त्याला आत्मा मानलेला आहे, त्यामुळे त्याच्यात जाऊ नये म्हणून आम्ही काय केलं, स्वयंप्रकाशाने शुद्ध मानलेला आहे. जो केवल ब्रह्म शुद्ध है ऐसे कहे तो सांख्य मत में आत्मा शुद्ध माने हैं, तिसमें अतिव्याप्ति होवे तिसके निवारणार्थ ब्रह्म के लक्षण में शुद्ध के साथ ही अपार कया है. सांख्य मत में आत्मा शुद्ध तो माने हैं परंतु अपार नहीं माने हैं. यद्यपि सांख्य मत में आत्मा देश काल करी अंत वाला नहीं तथापि वस्तु करी अंत वाला है, याते सर्वथा अपार नहीं, और यहाँ ब्रह्म शुद्ध और अपार देश काल वस्तु करी अंत ते रहित कया है, याते तिसमें अतिव्याप्ती नहीं. कळलं का? म्हणजे अनेक मतवाल्यांनी अनेक काय काय भानगडी केलेल्या आहेत आणि नको त्याला आत्मा म्हणून समजून बसलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून एवढे 9 विशेषण देत आहेत. ते प्रत्येक विशेषण आम्ही का दिलं ते सांगत आहेत. याच्यात जाऊ नये, याच्यात जाऊ नये, याच्यात जाऊ नये, याच्यात जाऊ नये, आणि काय फक्त शुद्ध स्वयंप्रकाश आहे त्याच्यामध्येच ब्रह्माचं लक्षण जावं. यद्यपि सुखनित्य व नित्य प्रकाश इस रीति से दो विशेषण जो ऊपर दिखा है, तीन दो विशेषण करी ही अतिव्याप्ति तो दूरी होवे है, तथापि अधिक विशेषण जो कहे है सो जिज्ञासुन को तीन विशेषणों का बोध होवे इस निमित्त कहे है, किंवा अनेक रीति से ब्रह्म के लक्षण का ज्ञान होवे इस निमित्त से कहे है. उक्त विशेषणों करी युक्त जो ब्रह्म सो मैं हूं ऐसा यह दोहे का भावार्थ है. आतापर्यंत काय सांगितलं त्याने, आम्ही एवढे 9 विशेषण दिलो, फक्त 2 विशेषण दिलं असतं तर चाललं असतं, 2 विशेषण दिलं असतं चाललं असतं, चाललं हो खरं चाललं असतं, परंतु जिज्ञासू जो मुमुक्षु आहे त्याला क्लिअरिटी जास्त यावं. क्लिअरिटी जास्त होतो की नाही, वस्तूचं जर वर्णन तुम्ही करू लागला, हे आहे ते आहे, नोट आपलं नोट असतो की नाही पैशाचं, हो ते नोट खरं आहे की खोटं आहे, काय काय सांगतात ते, इथं ते मध्ये लाईन येतो, इथं असं स्पर्श केलं की हे दिसतो ते दिसतो, त्याचं पण परीक्षण करायला खूप आहेत ना. मग कुठलं तरी एकच जाणलं तर 100% म्हणू शकतो ना. तसं इथे जास्त क्लिअरिटी यावं म्हणून आम्ही काय करत आहे, जास्त विशेषण सांगितलेलं आहे असं सांगून आता पुढं खूप छान आहे. ते कधी पाहायचं आपण, उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांना समस्या पूर्ण कळाल्या नाही त्यांनी लवकर यायचं, 1-15 मिनिट जे काही आहे त्याचं चर्चा करूया आणि पुढे जाऊया. हरिओम.